कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ आई, तू त्या दळवींची मला बरा वागायला सांगू नकोस, मला नाही जमणार आहे। अरे तो विषय मी नाहीच काढत आहे, तू आधी बस इथे, बस बस बस। खास तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीची बासुंदी केली आहे सकाळी, ती तरी घेशील? आणते हा। एक मिनिट घे, आणि कसं झालं ते सांग। आवडला? सिंचू आनंदात आहे। तिचं घर तसं साधा आहे पण प्रेमाने सजवलंय। खूप छान माणसं आहेत आणि भरपूर माणसं आहेत ना घरात, पण आपल्या सिंचूशी खूप प्रेमाने वागतात। एक सांगू, मला ना ती माणसं खरी वाटली। आई तू मला नको ना सांगूस हे सगळं। हे बघ सिद्धू, मला माहिती आहे तुला तिच्या सासरच्यांबद्दल राग आहे मनात, पण एक सांग, कुठल्या भावाला आवडणार नाही हे ऐकायला की आपली बहीण सुखात आहे, आनंदात आहे? मला माहित होतं तू बासुंदीचं कारण सांगून असंच काहीतरी बोलणार आहे। मी अरे सिद्धू, बस तू आधी। कसं सांगू तुला सिद्धू मी आता? हे बघ बाळा, माणसाने ना बासुंदी सारखं गोड वागायला हवं। हे बघ सिद्धू, एवढा राग तिरस्कार बरा नाही। हो आई, पण तुला माहितीये ना की या रागाला कारण आहे। हो आहे ना, हे घे। मी कुठे नाही म्हणतेय, पण आता झालं गेलं सगळं विसरून पुढे नको का जायला? बरं, तो दळवींचा विषय आता बाजूला ठेवूया हा। पण हे बघ, तुझा हा स्वभाव तुला पुढच्या आयुष्यासाठी त्रासदायक ठरू शकतो ना? आई पण पप्पा पण तर असेच आहेत। हे बघ, आई आणि पप्पांचे फक्त चांगले गुणच घ्यायचे असतात, कळतंय तुला? आयुष्यात भांडण होतातच ना। हे बघ, तुझं उद्या लग्न होईल, मुलगी घरात येईल, तिच्याशी वादविवाद होतीलच ना कधी ना कधी। मग ही अशी भांडणं टोकाला जाणार आहेत का तुझी प्रत्येक वेळेला? आई पण या सगळ्याचा काय संबंध आहे? हे बघ सिद्धू, संसार टिकवण्यासाठी हे करावंच लागतं, असं वागावंच लागतं। हे बघ, राजकारणातलं मला फारसं काही कळत नसलं ना, तरी तुझ्या आजी आजोबांकडून मी एवढं मात्र नक्कीच शिकले की राजकारण टिकवण्यासाठी सुद्धा हेच करावं लागतं। माणसाच्या डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर। काय मग करायचंय ना दोन्ही, राजकारण आणि लग्न? अरे हळू थांब, पाणी घेते। हळूहळू, सावकाश। पाणी घे, पाणी घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।